मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या व्हिडिओमध्ये. बाहेर आहे मशीनीचा आवाज. मशीन काही बंदच होत नाही, चालूच आहे, त्यांनी कंटिन्यू चालूच ठेवले. आणि नाटकं बाहेर चल आले आले. हो हो चला चला चल थांबा. जायचं आहे ना? अरे हो हो, अगं बाई अगं बाई अगं बाई, बघा बघा बघा, मार उडी, या येडा 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 येडा, चल इकडं थांब. येडा झाला, येडा टायगर. हे बघा हे बघा हे बघा, हे पाय बघा. मला बोलतो घेऊन चल खाली, घेऊन चल. ए गप गप गप, चल इकडे या, इकडे लवकर इकडे या. हां इथे या, इथे थांब. अरे हो बाबा, थांब ना जरा, बॅटरी पण डाऊन होत आले. मित्रांनो हे बघा, आज आमच्या इथं पाणी आलेलं नाही आणि आमच्या इथं आज सगळा संपूर्ण ड्राय डे आहे बरं का. संपूर्ण सुक्क दिवस आहे. तर सकाळी पाणी आलं, टायगरच्या पप्पांनी वरती टॅरेसवरती पाणी भरले, 2 ड्रम एक टाकी भरली. नशीब आणि नाही तर आज आमचं काम पूर्ण स्टॉप असतं. तर हे बघा, वरतून आपलं काम चालू आहे तिकडे, हे बघा. आणि नशीब तेवढं तरी झालं. तर आता पाणी नाही, मला भांडी घासा पाणी एक टप होता, तर तो पण त्या आपल्या हिंदुस्थानी भाऊंनी घेतला. आता त्यांची तिकडे लाद्या लावायसाठी भिजायसाठी चालू आहे. मग त्यांना दिलं मी ते पाणी. तर मला भांडी घासायची वांदे झाले. तर मी आता जाणार आहे अंजूकडे. तर अंजूच्या इथून काल पण मी पाणी आणलं. या लोकांचं काल खबरच मी पाणी उपसले बरं का. आता पण जायचं, तर अंजूचे बघू. या आलं वाटतं, आलं 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 टायगर आलं. चल बरं झालं बरं झालं, आलं 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 रे, आलं बरं झालं. कुठं आहे? अरे वा 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 वा, बघा 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 मित्रांनो, मी तुम्हाला बोलली आणि पाणी आलं. या 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 या, दर दर दर, लाव 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 लाव, लवकर लाव लवकर लाव. देते 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 देते. तर आमच्या इथं सगळं आता हे चालू झालं आहे आणि मी आता माझ्या पोराला घेऊन जाणारच होती, तेवढंच पाणी आलं. ए मनीषा, पाणी आलं 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 आलं. ए पाणी आलं. तशी एक पोरगी बघ कशी दरवाजा उघडून बाहेर आली लगेच. एक पोरगी कशी याला घेऊ नका, पाय खूप घाण आहेत. तुमचा बाबू कुठे आहे? आणि आंघोळ 12ला आंघोळ. पाणी झालं तुझं? अरे मी आता जस्ट कॅमेरा काढला आणि म्हटलं मी आता अंजूच्या इथे जाते आणि अंजूचा एक ड्रम घेऊन येते. रात्री पण पाणी उपसलं ना, सकाळी पाणी झालं तुमचं भरलेलं. अरे मी म्हटलं भांडी घासाय ना, 1-2 बादले तरी घेऊन येते. तर तेवढंच तिकडं मला कसे ओरडले, पाणी आलं ग. म्हटलं बरं झालं चला. काल पण हिचा ड्रम नेला, हिचा एक ड्रम नेला, त्या बाबांचा एक ड्रम नेला, तिकडून त्या सुप्रियाचा एक ड्रम नेला. सगळ्यांची ड्रम उपसली काल आम्ही. हां मग पाणी किती आहे तुमच्या इथं? दाखवायला नको. पसोरा नाही, आउटसाईडचा पसारा आहे बघा आमच्या इकडे. असे सगळे झोपडपट्टी एरिया. लोक म्हणतात झोपडपट्टी बोलू नका, पण झोपडपट्टी ती झोपडपट्टीच होती की नाही पहिली आपली. पण आता आपली सुधारणा झाली आणि आपण आता चांगलं चाळ सिस्टम झालेले आहे. आत्ता नाही आली, चांगली 4 वर्ष झाले आले. हा झाली जुनी, आता जुनी झाली. बाबूला आले बघायला, किती दिवस झाले त्या बाबूला बघायला येतोय. बाबू हिचा झोपतोय नुसता. 12 वाजता आम्हाला टाईम नसते ना. आता पाणी आलं तर चालली तिकडे. तर रेती पण आपली मित्रांनो ते बघा. म्हणजे हा बघा, हा बघायला वाटलं खाली जायचं, खाली जायचं. निघ लवकर घरी, चल चल चल. नाही जायचं. हो आज आमचा टेरेस होणार आहे. शेवटचं राहिलंय, फायनल कोपरा राहिलाय, ते करतायत. मग संध्याकाळी या. हा हा हा, तुझा बाबू लगेच पळत सुटणार आहे. कोपऱ्याला जायचंच नाही. मित्रांनो चला आता काम करायचं पडलं. मी म्हटलेलं चला साक्षीचं बाळ बघूया, पण ती झोपलेली असते टायमाला. ती उठते दुपारची आणि माझा दुपारचा वेळ नसतो, असं होतं. आमची टाईम जरा ॲडजस्ट करावा लागणार आहे आम्हाला. आता या लोकांनी रेती टाकलेली आहे. रेती डाल दिया भैया, डाल दिया. आता इथं थोडीशी आपली खडी आहे. वीराबाईला म्हटलं आपल्याला वरती खडी कमी पडले, या काय 5-6 गोण्या काय जमतील ते जमतील. त्याला म्हटलं गोळा करा. टायगर तू वेडा झालायस, मॅड झालायस. नुसतं उठतं. जा रेतीवाल्यांबरोबर जा, त्यांच्यावर फिरत बसता. ते असेच इकडं तिकडं हेलपाटे घालतील ना, असे त्यांच्या मागं पुढं पळ. जा लगेच चालला मोठा. घरात हो,
नुसता भटकायला पाहिजे. भरली बादली बघा आता. चला पाणी आलंय, मला आता पाणी लावू द्या पाईप आणि ड्रम भरू दे पहिला. ए भगवान. मित्रांनो मी पहिले काम करून घेते, बरंच असं काम पडलेलं आहे. आता ते काम पहिले आवरून घेते, कारण पाणी गेलं ना तर मग परत माझे वांदे होती. तर चला नंतर भेटते मी. आता याच्या पुढचं काम पहिले करून घेते, त्यानंतर आपण बोलूया. मित्रांनो वाजले दुपारी संध्याकाळचे 4:30. आता यांनी अजूनही स्लॅब टाकला नाही आहे, अर्धाच राहिला आहे अजून. बघूया आता पूर्ण झाला आहे का नाही यांचा. आता स्वतःच जाऊन बघते. आत्ताशी मी जेवली, खूप उशीर झाला जेवायला. क्या हो रहा है, होगा कि नहीं आज के दिन में? चलो ना नीचे भी काम करना है. सब नीचे. क्या उधर हो गया क्या? चलो आंटी. उधर का? हाँ तो वो ना का अभी तक मलवा बना रहे हैं कब से. सेठवा बोल रहा है खड़ी लेके आओ, तो सबको भेज रहा हूँ खड़ी लाने के लिए. सबको का है, 2 जन तो गया ऐसे खड़ी लाने. वो लल्लू को तो एक मिस्त्री वो उतना कर सकता है, तू नीचे चल ना. चलो ना. तो 2-2 मिस्त्री की जरूरत है क्या इधर? 2-2 का तो जरूरत नहीं है, तो लेकिन हेल्पर तो नहीं है ना. हेल्पर तो 1 बिगारी इसके साथ बहुत हो गए ना. इसको कितना बिगारी चाहिए, कितना चाहिए? 3 बीघा. काहे को 3 बिगारी? वो बाथरूम का नहीं करने का, उनको चाल नहीं है कल नीचे फ्लोरिंग का. बाथरूम पूरा हो जाएगा फिर. जमीन का देने का करके फिर और वैसा ही ऊपर भी डालना. वही तो बोल रहे हैं ऊपर बाबा. में 3 लगेगा ना, एक भर के देगा, एक तो है ना, ये म्हातारा है ना तो खाली. हाँ, हे बघा यांनी मित्रांनो यांनी अजून कोबा टाकला नाही बघा पूर्ण माझा. आज आज लक्ष नाही ना माझं यांच्याकडे, म्हणून यांनी बघा आज कसं चाललंय यांचं वरती काम. हे बघा आता हा एवढा कोपरा राहिलाय तिकडचा. अरे तेरे को नहीं दिखा रही भाई, जा उधर तू जा. तू जैसा बहुत विश्व सुंदरी है. नहीं तो उधर. हा हे बघा हा कोपरा राहिलाय आणि इकडे त्यांनी असं हे केलंय. ते बोलले याच्यामध्ये आपण पाणी टाकूया. दक्षिणा देवायचे. सौभाग्य राय से 2000 रुपया दक्षिणा. हाँ वो बोल रहे थे ऐसा. नहीं कुछ भी नहीं बता. आज मिलेगा. हे मिस्त्री बोलत होते ना काल, यांनी दक्षिणा घेतली घेतली हो. सगळ्यांनी घेतली, काहीच नाही बोलत नाही. घेऊन मोकळे. हा सबने लक्षणा ले लिया है. हा आणि ना हे बघायचे असं केलंय, ह्याच्यामध्ये पाणी बोलले भरून ठेवा. चल चल तू नीचे, तेरा का काम है. चल 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 मिस्त्री, और उतना खींच के आ जाओ. आप भी, आपको भी एक कोबा करना है. हाँ यांना आज मी सोडतच नसते. चल समनवाली के छोड़ के चला जाए. खाली हमारी वीडियो बनाओ बस. खड़ी लाया ना, देख कितना बड़ा खड़ी है. ऐसा पैकिंग में खड़ी आता है इधर. पैकिंग में इसी हाँ. इधर नहीं, सबके हा तर मग तिकडून सुमित हात करतोय. हा हाय हाय पतंग उडवतोय. सबके इधर आप. आता याला का खरंच दिसेल का याच्यामधून तिथे एवढ्या लांबून. चला वो मेरे को आज कर दो पूरा, कल फिर प्लास्टर में लग जाने का पूरा सब लोग एक ही साथ. जल्दी जल्दी काम खत्म करने का, इधर ही रहने का है, जाना नहीं नई जगह पे. हम लोग चले जाएंगे तो फिर आप किसके ऊपर चिल्लाएंगे. हाँ तो चिल्लाने का 1200 रुपये देना पड़ता है रोज का. 1200 रुपये दे के चिल्लाने के लिए बुलाऊ. हे बघा हे आमचे एक वीराबाई, आमची खडी संपली तर आता इथं बघा पॅकिंग मध्ये अशी खडी भेटते. हे देख 1/2 किलो का गोनी, देख कितना सा गोनी है. हाँ ये क्या है, गोनी है. हमारा उसमें 4 गोनी भरेगा. ये 4 डालेगा तो 1 गोनी भरेगा. मित्रांनो याला तर जाते मी खाली घेऊन. टायगरला ठेवलंय खाली, येत होता आतमध्ये पण बंद केलं. हे बघा ना अजून बरंच असं काम बाकी आहे. त्यांना म्हटलं एक एक करून घ्या. मगापासून सकाळपासून लक्ष नाही ना, मग बसलेत आपले मस्त टंगळ मंगळ करत. अजून 2 माळ्यांवरती स्लॅब टाकायचं राहिलंय बाथरूमच्या. आता ते राजस्थान्यांना चाल नाही आहे खाली. ते बोलले आम्हाला फ्लोरिंगचं कोबा करून द्या, म्हणजे आम्ही हे करू, काय करू, पुढं आम्हाला लाद्या लावायला होती. तर बाथरूमच्या लाद्या पण आता त्यांना. एक बिगारी घेऊन या. बिगारी उसके बाद 1 बिगारी ठीक है ना, माल डाल देगा ना, बिछाएगा ना, बस हो गया ना. हाँ असं यांना आपल्याला सांगावं लागतंय. हे यांनी मला ना बार मला येडं करून टाकलंय पार. त्याच्यामध्ये तो प्लंबर आलाय, त्यांनी तर अजून डोक्याची वाटच लावली बाबा त्या प्लंबरने.
थांबा मी दाखवते आता. त्यांना सांगितले दाबडं बुजवायला इकडची. आणि मित्रांनो आपला किचन बघा हा व्हाईट व्हाईट व्हाईट. आता सध्या साफ नाही आहे म्हणून नीट नाही चाललंय यांचं. ओ प्लम्बर किधर गया बाबा? प्लम्बर अंदर होगा. प्लम्बर भाई ऊपर है ऊपर है ऊपर है. अच्छा तो दिख रहा है, कितना बढ़िया दिख रहा है भाई. लाइट आए तो कितना अच्छा दिख रहा है देखो. का हे बघा आपले हायलाइटर एक नंबर आहे. जाऊ दे आता नाही दिसणार, करू दे त्याला काम. अंदर जाके वो पूरा आखा काईट निकालो पहिला. सब धुरमुस मारी हम. हाँ धुम्मुस बिमुस तुझा बिगारी घे. वो बाबा नाही दूसरा बिगारी आहे ना ऊपर बहुत है. आखा काईट बाहेर निकालो पूरा. आता यांना दिले चाल. आता मी जाते यांना चहा बनवायला. ओ ताई ए गप. एक कहाँ बेगारी दुकान माल लेके जाता है? हाँ एक बेगारी कुछ कहाँ बेगारी है, कौन सी बेगारी कहाँ से? नाही झाड लावताय. हा मग फावडा पाहिजे त्याला ना तिथं. माल माल ज्याच्या बापाने झाड लावलंय का? अहो बाजूने लावतोय असं. त्या आता माल नाहीये, नंतर बनव येईल जा. आता हे माल कुठून घेऊ, कशात घेऊन जाणार? बोलून अरे इसने बना एक लगने वाला आपको इतना अरे लगे म्हणून बनवलंय. नंतर घे म्हणा, राहू दे त्याला म्हणा. आता राहू दे सध्या माल नाही बनवलंय. माल बनवलेला नाही म्हणा, बनवल्यावर नंतर नाही आले. आता सुमितनी काय नाटकं काढले तिकडं आपल्या गाव झाड आहे ना का मैदानामध्ये गाडीच्या इथे झाड लावलं आपण बदलाचा. त्याला राऊंड बनवायचं आहे असं. अरे मैं बोला भाई लोग को सीमेंट रेलवे रहती मिक्स कर को अपना लेके जाओ, उसे पानी डाल हाँ, के मिक्स उधर कर जाओ. लो. हाँ इधर बना. तो हमको परेशान करते तुम लोग यार. इधर बनवलेलं तुम्ही घेऊन जाणार. हाँ. सुक्का माल नाही आणि तिथं पाणी टाकून टाका. यहाँ पानी डालोगे ना तो गर्म हो बनवून जाएगा. देतोय वजन मग वजन होणार उलट. वहाँ मिक्स करके अरे किती डोका यांना काय सांगणार बाबा. जाऊ दे चला मित्रांनो. आता यांना सांगितलं की करायला. टायगर बसलाय. टायगरला मागाशी समीरनी ना बॉल खेळवलाय मस्त. आज खूप महिन्यांनी त्याला फेवरेट त्याचा बॉल मिळालाय, तर दाखवते तुम्हाला. बॉल कुठे गेला? बॉल बॉल तुझा बॉल मला दाखव. चल इकलं नाही घालत 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 घालत. तुझा बॉल कुठे दादानी मगाशी तुला दिलेला? हा इकडं कुठं आहे? आला आला बघा, याचा फोन आला टाईलवाल्याचा. हॅलो हेलो मैडम, हाँ आ जाओ आ जाओ. आ गया रुको मैं करती हूँ हेल वालों को फोन. मित्रांनो वेळ आहे रात्रीची, वाजलेत बघा 9:30. आणि इथं माझं चाललेलं आहे स्वयंपाक. भात इथं शिजतोय. इथं आहे उडदाची डाळ आणि आज बऱ्याच दिवसांनी कोथिंबीरच्या वड्या. आणि बाबल्याचं इथं अंतरून म्हणजे चादर टाकलेली आहे. बाबल्याला टाकले बाहेर, तर बाबल्या करतोय आंघोळ. आणि बाबल्याने कॅमेऱ्याचा आवाज ऐकलाय. हा बघा तागुली. ए तागुली तागू आवाज दे, आवाज दे. बाबली टायगर तू आंघोळ करतो. हा तागुळी. अरे वा मतू 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 मतू. तर टायगरला चाललेली आहे टायगरची आंघोळ. रोजच चालते, पण रोज कसं फक्त भिजवतात पुसून घेतात असं आहे गरम पाण्याने. त्यामुळे त्यालाही बरं वाटतं. दिवसभर असं धूळ बीळ सगळी लादी कटिंग होते ना, त्यामुळे कसं होतंय धूळ उडते, सिमेंट उडतं. मग जरा धुतलं की त्याला बरं वाटतं. त्याला सवय झाली, त्याला माहिती. पुसा तुम्ही, मला पुसता नाही येणार. हां पाठवा ना इकडे. आला 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 आला. बशा बशा खाली. ऐ ऐ ऐ ऐ ऐ खाली बस. हां खाली बसा खाली बसा खाली बस लवकर. अंतरून गोळा करू नको बाबुडी. हां बसा. आता वाट बघत बसेल त्यांची. कशा मत मत लतुली, कशी मत मत. तोंड पुस तोंड पुस तोंड पुस तोंड पुस 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 नाक पुस. वा 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 छान. हा बाळा छान छान छान. पप्पा येणार आहे. पप्पांना आवाज दे, आवाज दे, आवाज दे लवकर दे आवाज. पप्पांना आवाज दे लवकर, जोरात आवाज दे जोरात. टायगर पप्पांना आवाज दे म्हणा. अंग पुसायला या लवकर. बोल बोलाव बोलाव. भिजून भिजून टाकली बाबलीला मजा.
टायगरचे पप्पा येतील त्याला आता पुसायला. भातावरती झाकण ठेवून देते मी. थांबा जरा तुमच्याशी बोलते मी नंतर. हां तर मित्रांनो आता जेवण बनवून घेते. आणि आज कशी त्याला चांगली मस्तपैकी हे करून टाकलं, म्हणजे शॅम्पू वगैरे लावून चांगली आंघोळ घातली, जरा घासून घिसून. रोज वरच्या वरच असते ना, फक्त धुवून वगैरे पुसून घ्यायचं असतं असं. तर आज ते काही काल नव्हते, 2 दिवस तर मीच त्याला धुवत होती आणि पुसत होती. मला जमत नाही. एक तर माझं इथं कसं किचनच्या इथे ना, हा किचन आहे ना माझा, हा खाली आहे असा जमिनीवरती. त्यामुळे काय झालं आहे, माझ्या चमक भरलेली आहे पाटणीमध्ये आणि इथं बसायलाच जमत नाही मला. एक साईड आहे आणि लेफ्ट साईड पूर्ण माझी आहे ना खूप खूप दुखते. असं बसायलाच जमत आहे, पाटावर बसवूनच होत नाही. मांडी घालून भाकरी वगैरे सगळं करावं लागतं आहे. खूप हे झालेलं आहे. औषध घेतलं, दवाखान्यात गेली, इंजेक्शन घेतलं, सगळं झालं, पण चमक काही जात नाही. कारण त्याचं मी कसं क्रॉस बसते ना, अशी बसते आणि डाव्या हाताने काम आहे. मग सारखं असं असं करून ना एक साईडनी पूर्ण ती नसेवर नस चढले का काय काही समजत नाही. त्याच्याने खूप पेन होतं आहे मला आणि असं झालेलं आहे. आता जाऊ दे, थोडक्यात आलं आहे काम. पण मला जेवण बनवायचं म्हटलं की इतका जीवावर आता असं हे होतं आहे ना, करूशीच वाटत नाही. असं वाटतं काहीतरी करावंच नाही. बाकीची कामं करूशी वाटतात, पण उभं राहू ना, जर बसून काही कामच करूशी वाटत नाही. भांडी घासता जमत नाही, कपडे धुवायला जमत नाही. चाललं आहे असं. कपड्याला तर मशीन आहे, पण थोडेफार टायगरच्या चादरी वगैरे धुवाव्या लागतातच हाताने. पाण्याच्या बॉटल भराव्या लागतात या लोकांना, कामगारांना. हंडे वगैरे असं चालूच असं, म्हणजे सगळं काम मला जमतच नाही आता बसून. हे बघा हे लोक, हे आता त्यांना पुसायला आलेत, पुसतायत. तो पण आता मस्त सेवा करून घेणार, सगळं अंग पुसून घेणार, एक एक तंगडं वर करणार, तिथून पुसा तिथून पुसा, असं झालं आहे मित्रांनो. असं झालेलं आहे. आज 8 दिवस झाले. खूपच चमक काही जात नाही. डॉक्टरकडे गेलेली पण काहीही फरक पडला नाही. त्याच्यावर एकच उपाय, मला जेवण बनवायची उभं राहून सवय होती आणि गेली 2.5 ते 3 महिने, आता 13 तारखेला 3 महिने होतील, असं बसूनच जेवण बनवते. त्यामुळे काय झालं, हा प्रॉब्लेम आला आहे. तर होईल लवकर. आता किचन पण माझं झालं आहे. मग मी नळ बंद करून आली. आता माझं किचन पण झालेलं आहे. होईल आता, थोडक्यात आलं आहे काम. तरी नाही म्हणताना 20-25 दिवस जातीलच त्या कामामध्ये. त्याच्यानंतर कलर बिलर आहेच, सगळं चालू थोडं राहणार आहे. असू द्या, ठीक आहे. चला बघूया आता. ठीक आहे, तर चला मित्रांनो, भेटूया उद्याच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. तोपर्यंत